हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मी रोहिणी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे छोले भटुरे आणि जिरा राईस बनवायचं होतं म्हणून म्हटलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करावी. पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवली. कढईत तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं टाकायचे आणि 2 तमालपत्राची पानं टाकायची. नंतर त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आणि परतून घ्यायचे. तांदूळ परतेपर्यंत कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि लिंबाचा रस पण टाकायचा. पाणी गरम झाले की परतलेले तांदूळ त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि 1 शिट्टी करून घ्यायची. नंतर आपला जिरा राईस तयार झालेला असेल. इथे बघा जिरा राईस तयार आहे. नंतर बनवायची होती छोलेची भाजी. त्यासाठी छोले रात्री भिजत घातले होते आणि सकाळी शिजवून घेतले होते. छोले बनवताना कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये मिरची पावडर टाकायची, कांदा मसाला टाकायचा, हळद टाकायची, छोले मसाला टाकायचा आणि कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण करायचं आणि त्यामध्ये टाकायचं. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि उकडून घेतलेले छोले त्यामध्ये टाकून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आपल्याला पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची. आपली इथे छोलेची भाजी पण तयार आहे. नंतर बनवायचे होते भटुरे. त्यासाठी इथे 3 वाट्या गव्हाचे पीठ, 3 चम्मच रवा, 3 चम्मच दही, थोडीशी साखर आणि मीठ घेतले आणि सगळे मळून घेतले. जनरली भटुरे बनवताना सगळे मैद्याचा वापर करतात, पण आम्ही इथे गव्हाचे पीठ घेतले होते. पीठ 10 मिनिटं भिजल्यानंतर भटुरे लाटून घ्यायचे आणि गरम झालेल्या तेलामध्ये टाकून घ्यायचे. बघा इथे भटुरे कसे फुगलेत. नंतर सगळे भटुरे बनवून घ्यायचे. भटुरे बनवून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. छोले भटुरे आणि जिरा राईस सोबत. सगळं छान झाले होते. नंतर आवरायला घेतले कारण आम्हाला जायचं होतं कराडला. आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो आणि आम्हाला लगेच बस पण मिळाली आणि बसमध्ये जास्त गर्दी पण नसल्यामुळे आम्हाला छान वाटत होते. तर हा आहे कराडला जाताना लागणारा खंडाळ्याचा घाट. तिथं पोहोचल्यानंतर थोड्याशा गप्पा झाल्या. नंतर बड्डे सेलिब्रेशन सुरू झालं आणि या आहेत माझ्या मावशीच्या मुली. या दोघींना एकाच घरी दिलेल्या आहे. पहिल्यांदा मोठ्या दीदीने औक्षण करून घेतले. नंतर बड्डे बॉयच्या मम्मीने औक्षण करून घेतले. नंतर बड्डेला आलेल्या सगळ्यांनी औक्षण करून घेतले. खरं तर त्याला खूप झोप आली होती, त्यामुळे तो खूप रडत होता. त्यामुळे सगळ्यांनी पटपट औक्षण करून घेतले. सगळ्यांचं औक्षण करून झाल्यानंतर बड्डे बॉयने त्याच्या मामासोबत केक कापला आणि सर्वांनी आणलेले गिफ्ट त्याला दिले. नंदाने पण आणलेले गिफ्ट त्याला दिले. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.